तर मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं ही भाजपची रणनीती असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। तो त्यांच्या संघटनेचा आणि त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे। सातत्याने मित्रपक्षांवर टीका करणे किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका कशी होईल असं बघणे, त्याबरोबर त्यांच्याबरोबर गेलेल्या मित्रपक्षांचं मॉरल डाऊन करणे, असं सातत्याने होताना त्यांच्या दिसतंय। पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे। भाजप नेत्यांचे शिंदे आणि दादा गटावर आरोप। नेत्यांचे आरोप आणि तक्रारी काय? सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेतील अपयशावरून अजितदादा आणि शिंदे गटावर आरोप करण्यात आले। लोकसभेत अजित पवार गटाच्या नेत्यांनी मदत केली नाही। अजितदादांचे काही आमदार प्रमुख नेत्यांची मवियाला मदत। नेत्यांकडून दिंडोरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाण्याचं उदाहरण देण्यात आलं। अजितदादांसोबत शिंदे गटाचे नेतेही भाजपसोबत नव्हते। शिंदे गटावर आरोप करताना जालना, पालघरमधील घटनांचा संदर्भ देण्यात आला, अशी माहिती सूत्रांची मिळतेय। लोकसभेला शिंदे गटाला 15 जागा देण्याची काहीही गरज नव्हती। शिंदेंना 15 जागा दिल्यानं विधानसभेत अडचण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय।